बेलापूर प्रवरा नदीवरील पुलाच्या धोकादायक अवस्थेबाबत बेलापूर ग्रामस्थ आणि स्थानिक पत्रकारांनी केलेल्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. RKS न्यूज सह स्थानिक माध्यमांनी या विषयावर सातत्याने प्रकाश टाकल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने PWD तत्परता दाखवत पुलावरील तुटलेल्या लोखंडी कटड्यांची दुरुस्ती पूर्ण केली आहे. प्रशासनाची गतिमान पावले. पुलाच्या दुरवस्थेची बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीरामपूर उपविभागाचे उपअभियंता बापूसाहेब वराळे आणि त्यांचे सहकारी श्री आसने यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. पुलाचे तुटलेले कठडे प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात, हे लक्षात घेऊन त्यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. केवळ दुरुस्तीच नाही, तर स्वच्छतेवरही भर. कठड्यांच्या कामासोबतच उपअभियंता वराळे यांनी पुलाच्या स्वच्छतेबाबतही महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुलाच्या दोन्ही बाजूंना वाढलेले रानटी गवत काढून टाकण्यात आले. पावसाळ्यात पाणी साचून पुलाचे नुकसान होऊ नये यासाठी बंद झालेली पाणी निचरा छिद्रे, ड्रेनेज होल्स मोकळी करण्यात आली आहेत. पत्रकारांच्या भूमिकेचे कौतुक. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. विशेषतः RKS न्यूज ने या संदर्भात दखल घेत सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. माध्यमांच्या रेट्यामुळेच प्रशासनाला जाग आली आणि अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. पुढील मागणी: सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे. कठड्यांचे काम पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. पुलावर अनेकदा अपघात होतात किंवा काही वेळा पुलावरून उडी घेण्यासारख्या अनुचित घटना घडतात. अशा वेळी तातडीने मदत मिळण्यासाठी आणि पोलिसांना तपासात मदत होण्यासाठी पुलावर CCTV कॅमेरे बसवणे गरजेचे आहे. पुलाचे काम झाल्यामुळे मोठा धोका टळला आहे. मात्र आता पुलाची नियमित देखभाल होणे आवश्यक आहे. तसेच CCTV कॅमेरे बसवल्यास अपघात किंवा अन्य घटनांची माहिती तत्काळ मिळण्यास मदत होईल. बेलापूर ग्रामस्थ RKS न्यूज साठी शफिक शेख, बेलापूर.